बाळंतिणीसाठी आजची रेसिपी आहे चिकन अळणी भात। खूप साधी, सोपी, सरळ रेसिपी। चला पाहूया। एका कुकरमध्ये 1 चम्मच तूप आणि अगदीच थोडंसं तेल घेणार आहे। त्यानंतर इथे मी शाही जिरे यूज केलेलं आहे। तुम्ही साधं जिरंसुद्धा वापरू शकता। त्यानंतर काळी मिरी पूड आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट। इथे मिरचीसुद्धा आपल्याला खूप कमी प्रमाणात घ्यायची आहे, जास्त आपल्याला स्पायसी करायचं नाही। तर अशा प्रकारे आता हे सर्व काही व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटांकरिता लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये हळद, हिंग, मीठ आणि कसुरी मेथी। मीठ आपल्याला भात आणि चिकन रस्स्याला किती लागेल अशा प्रकारे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे, थोडंसं कमीच ठेवा। त्यानंतर इथे मी गावठी कोंबडा घेतला आहे। इथे तुम्ही नॉर्मल चिकन आणि मटणसुद्धा यूज करू शकता। सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। त्यानंतर आता हा पूर्ण चिकन शिजण्यासाठी आता इथे मी 3 ग्लास पाणी घेतलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण देऊन हे शिजण्यासाठी मी 2 शिट्टी देणार आहे। जर आपलं बॉयलरचं चिकन असेल तर 1 शिट्टी बास होते आणि मटण असेल तर 3 ते 4 शिट्टी। आता हे आपण जे चिकन आहे ते आपल्याला आधी बाजूला काढायचं आहे आणि हे बाजूला काढून झाल्यानंतर थोडंसं गार होऊ द्या आणि ह्याच्यामधलं जे मांस आहे ते आपल्याला वेगळं काढायचं आहे। आता अशा प्रकारे हा जो मांस आहे तो ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर तांदूळ 30 मिनिटांकरिता भिजत ठेवा आणि ते तांदूळ आता वॉश करून आता ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे। नेक्स्ट थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि धणेपूड। जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बाळंतिणीसाठी मी खूप साऱ्या रेसिपी घेऊन येणार आहे। आता हा जो भात आहे हा शिजण्यासाठी आणि आपला जो अळणी भात आहे थोडंसं असं ग्रेव्ही सारखं राहण्यासाठी 2 मी इथे ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि वरून थोडंसं लिंब। ह्याने फ्लेवर खूप छान येतो आणि बाळंतिणीसाठी लिंब खायचं नसतं वगैरे असं काही नाही। लिंब आपण आता हे एवढ्यासाठी आपण लिंब घेतलेला आहे, फक्त अर्धा, तर एवढा लिंब चालतो। मिक्स करा। आता इथे तुम्ही अजून एक करू शकता। भात मिक्स करायच्या आधी ह्याचा रस्सा आहे ना बाजूला ठेवून तुम्ही तो सुद्धा बाळंतिणीला पिऊ देऊ शकता। ओके, आता झाकण द्या आणि लो फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी घ्यायची आहे। आता इथे मी तुम्हाला झाकण ओपन करून दाखवते। इतकं छान असं हे दिसत आहे, तुम्ही बघू शकता। सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि आता मी सर्व करणार आहे। त्यामध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन तसेच बाळंतपणानंतर झिजलेले जे शरीर असतं ना ते आपल्याला शक्ती मिळण्यासाठी आणि आपलं शरीर रिकवर होण्यासाठी खूप मदत करते। तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या, सोप्या, प्रोटीनयुक्त आणि पचायला हलक्या असणाऱ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, हेल्दी राहा। धन्यवाद।